नमस्कार मंडळी, हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। सकाळी खूप थंडीची वेळ आहे आणि आपल्याला काहीतरी बनवायचं आहे। नाश्ता तर नाही म्हणता येणार, पण काही एक पदार्थ बनवायचे नाश्त्याच्या सोबतीने, नाश्त्याची अजून चव खुमारी वाढवायला। तर तुम्हाला तर माहितीच आहे की आता संक्रांतीचा महिना सुरू आहे। तिळगुळ घरात आहेच आणि तिळगुळ घरात असतंच या महिन्यामध्ये। आणि आता काहीतरी नाश्त्यासोबत काहीतरी गोड पदार्थ करायचा, सगळ्यांची अशी डिमांड आहे घरातल्या लोकांची। तर काहीतरी गोड पदार्थ करा, तिळगुळ तर आहेच आपल्याजवळ, त्याला धरूनच काही करायचं आहे। तर म्हणून मी करते उकडीचे मोदक। हे मोदक पारंपरिक पद्धतीचे नाही आहे, जसे आपण करतो खोबरं आणि गूळ जास्ती घालून। हे ह्याच्यामध्ये मी तिळगुळाचा हा जो आहे सुरा, हा जो आपण लाडू बनवायसाठी तयार करतो, वड्या बनवायसाठी तयार, तो मी वापरणार आहे, मुख्य तो वापरणार आहे। आणि त्याला अजून छान चव यायसाठी मी वापरणार आहे हे थोडे ड्राय फ्रुट्स, तांदळाचं पीठ। हे तांदळाचं पीठ मी विकतच घेतलेलं आहे। आणि हे सगळे ड्राय फ्रुट्स की हे किसमिस, 2 चमचे किसमिस, 1 चमचा खोबरं, 1 चमचा बदाम, 1 चमचा काजू आणि थोडा गुळ, कारण मी हे जे घेतलेलं आहे तिळगुळाचं केलेलं, तर ह्याच्यामध्ये आहेच गुळ, तरी पण मी थोडा गोडी वाढवायला गुळ घेतलाय। आणि थोडे वरतून लावायला उकडीचे मोदक करणारे मी, त्याच्यासाठी थोडंसं वरतून सजावटायला भाजलेले तीळ घेतले, थोडं तूप आहेच आणि वेलची पावडर घेतली आहे। तर आपण सर्वप्रथम उकड घेऊया तांदळाची। सर्वप्रथम उकड घेणार आहे। ह्या ग्लासमध्ये या भांड्यावर आपण तांदळाचं पीठ घेतलंय, हे प्रथम आपण काढून घेऊ आणि ह्याच्यात आपण त्याच हिशोबाने पाणी घेऊया। साधारण पाऊण वाटी हे आपलं पीठ आहे, तर आपण ह्याच्यात हे पाऊण या भांड्याने जेवढं पीठ आहे तेवढं आपण टाकलंय पाणी। आणि आता आपण घालत आहे दूध। दूधही आपण जवळपास तेवढंच, पण थोडंसं कमी घेतलंय, अर्ध भांड दूध घेतलंय आपण। आणि साधारण आज आपण घेणार आहोत पिठाच्या डबल पाणी, म्हणजे ते छान शिजेल। थोडंसं या पिठामध्ये थोडंसं मी मीठ घालते, चुटकीभर मीठ घालते या पिठात आणि याला आपण मिक्स करून घेऊया। साखर घालतात की त्या पातीला थोडासा गोडवा यावा म्हणून ती मी थोडीशी साखर घालते, अर्धा चमचा, आणि ते छान उकळू द्यायचं। उकळी आली की दाखव। आता दूध पाणी उकळायला लागलेलं आहे, याच्यात टाकतोय आपण थोडंसं तूप आणि आता तांदळाचं पीठ जे आहे या हिशोबाने आपण दुप्पट, या पिठाच्या दुप्पट दूध आणि पाणी याच्यात घेतलंय। दूध आपण थोडं टाकलंय, पाणी जास्ती टाकलंय, त्याच्यात आपण याची उकळ घेतोय। सिम केलेलं आहे गॅस। हे पूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये हे करून घ्यायचं आहे, चांगलं घट्ट झालं पाहिजे हे, शिजवून घ्यायचं ते याच्यात। आणि मग ही गोळ्याची आपण चिंता करू नका, आता गोळे आपण परत घेऊन वाटीने मोडणार आहे, तर याच्यात चांगला
शिजले आता आपण याच्यावरती झाकण ठेवून थोडं बंद करूया आणि मग नंतर त्याला ताटामध्ये घेऊन परातीत ताटात घेऊन मोठ्या वाटीने ते आपण सगळं एकसारखं करू. वाटीच्या बुडाला तूप. हे बघा, हे उकडीचं जे पीठ होतं हे आपण याने एकसारखं करून घेते. अति गरम आहे म्हणून आपण याला या वाटीने करत आहे. नंतर आपण हाताने करू याला. थोडं थंड झालं की पाण्याचा हात घेऊन आपण पाण्याचा दुधाचा हात घेऊन आपण त्याला वाटीने करू. सध्या याने आपण करत आहे वाटीने. ते है आणि हा सोबत थोडंसं पाणी. दुधाचं पण आपण हात घेऊ शकतो. लागला की आपण त्याच्यामध्ये बघा मीठ भरून राहिला. आता हे टाकूया आपण आणि ह्याच्यावर घालूया थोडंसं आपण थोडंसं पाण्याचा शिपका. आणि याला छान आहे असं आपण भाजून घेऊ. गॅसवर आपण हे झाकून ठेवू आणि हे बघा, हे सारण आहे याच्यात. हे आपण याच्यात घालून आता असं मोदक करूया आपण तयार. हाय साचा मोदकाचा. आणि आता हे असं बंद करायचं. हा असा बंद करायचा आणि थोडा असा घ्यायचा गोळा याचा आणि याच्यात घालायचा आणि सगळीकडून याला तो लावून घ्यायचा. असा बोटाने तुपाचा किंवा दुधाचा हात घेऊन पाण्याचा हात घेऊन जेही तुमच्या जवळ असेल तो हात घ्या तुम्ही. त्याचा हात घ्या तुम्ही. हे पाणी आहे माझ्याजवळ, हे घेते मी आणि थोडा पाण्याचा हात घेऊन मी हे काढून घ्यायचं. जे बाहेर येईल ते हे इथेच ठेवते. याच्यात तुपाचा पण हात घेते थोडासा आणि सगळीकडून आतमधून त्याला हे लावायचं. थोडंसं तुपाचं बोट आणि मग भरायचं ह्याच्यामध्ये. आपण हे वरतून साईडने सगळं काढून टाकायचं जे पीठ आलं असेल हे. आणि आता मग ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे आपल्याला याच्यात. दाबून घ्यायचं, चांगलं दाबून घ्यायचं. मी दांडीने घालते, दांडीने चांगलं जात आहे ते म्हणून. आणि ह्याच्यावरती थोडासा एक गोळा घ्यायचा पिठाचा थोडासा आणि इथे असा दाबून द्यायचा. आणि
हलक्या हाताने मग थोडंसं पीठ लावायचं. इथे हा सगळा सेट होऊ द्यायचा आणि हलक्या हाताने हे आजूबाजूचं सगळं काढून घ्यायचं आणि हलक्या हाताने हा मोदक काढायचा. बघा छान असा मोदक तयार होतो आहे. दाखवते जवळून बघा मोदक किती सुंदर झाला आहे. असे मोदक तयार करून घ्यायचे. पण याला ताटलीला तूप लावून घेऊ थोडस, म्हणजे ते चिकटणार नाही. आता हा घेतला, असा घेतला, असा थोडासा याच्या साईजच्या हिशोबाने थोडं ह्याच्यात टाकायचा. थोडं तुपाचं हे घ्यायचं आणि खालून त्याला सगळीकडे असा पसरवून घ्यायचा. तूप या साच्यामध्ये हात घालून सगळीकडून पसरून घ्यायचा. हे बघा असा हे बाहेर ठेवायचं, म्हणजे मग हेच आपल्याला पातीसारखं त्याला चिपकवून देता येईल. थोडं जास्त आलं तर अजूनच चांगलं आहे पातीसारखं. या भागाने आलं नाही, याच्यात थोडस अजून घालते मी. हे सगळं खूप नाजूक काम आहे. व्यवस्थित दाबायचं, त्याच्यात पूर्ण भरलं गेलं तर अजून छान चव येईल, म्हणजे पीठ नाही लागणार नुसतं. हे बघा सगळीकडून व्यवस्थित घ्यायचं आणि हलक्या हाताने काढायचं. याला वेळ लागतो. हे बघा बघा साच्यानी सगळे एकसारखे येतात, म्हणून साच्यानी आपण हे करत आहे. आपण याला थोडस झाकून ठेवूया. हे आपण याच्यावर झाकून ठेवूया, म्हणजे सुकणार नाही. असे 7-8 झाले की आपण त्याला उकडायचं. बघा प्रथम मी बाहेरच तो असा आकार देते. तुमचा सामान असा बिना साच्याने पण होतात, पण ह्याने एकसारखे होतात सगळे, म्हणून साच्याने करा. हे बघा आता मी याच्यात याला घातलेलं आहे, असं बंद केलंय. बंद केलंय आणि हे बघा छान असं वाढवून घ्यायचं ते, म्हणजे याला पाती पण ह्याचीच सलग ह्याचीच मिळेल. आणि ह्या मोदकाची मजा काही औरच आहे. तिळामुळेच छान चव लागते. ह्याच्यात मी थोडस क्रंची यायसाठी ड्रायफ्रुट्सचे तुकडे टाकले बारीक करून. त्याची चव छान लागते, एकदम खूप सुंदर लागते त्याची चव. आणि हे बघा असे 5-7 झाले की मग ते वाफवून घ्यायचे. हा ठेवलाय मी दुसरा. याला जरा वेळ लागतो, पटकन होत नाही हे, याला जरा वेळ लागतो.
पण खूप छान लागतात चवीला, तुम्हाला तर माहितीच, खूप सुंदर लागतात. याच्या भाकरी पण छान लागतात, भाकरी पोळ्या या पिठाच्या. आणि सगळ्यात सोपं म्हणजे असा त्याला आकार देऊन द्यायचा, हे ते ठेवायचं याच्यात आणि मधातून त्याला सगळीकडे पसरवायचं, त्या कडाकडाने त्याला पसरवायचं. याच्या आकारापेक्षा थोडा मोठाच घ्यायचा, म्हणजे मग तो आपल्याला इकडे पातीव सारखा वापरता येतो. हे बघा किती छान झाले मोदक, पांढरे शुभ्र आणि छान. हे बघा किती छान झाले मोदक, पांढरे शुभ्र आणि छान. इथे थोडं कमी पडते तर इथे मध्ये घेऊन घ्यायचा एक थोडासा छोटासा याचा आणि बाकीचे त्याला जोडून द्यायचे. याप्रमाणे आपण करायचे. मी ठेवते हे पाणी उकळायला, 3 झाले आणि पाणी उकळेपर्यंत अजून 3-4. हे बघा किती सुंदर झालं, किती सुंदर हे झालं पूर्ण. बघा आपण इथे याला तिळाच्या मध्ये घोळून त्याच्यावर किंचित केशर काढ्या शोभेसाठी, हे केल्या स्वादासाठी. आणि आता ह्याच्यात आपण हे ठेवलंय आणि आता ह्याला आपल्याला असं आणि आता दाखवते. चला आता आपली रेसिपी तयार आहे. आपण केलेले आहे तिळागुळाचे मोदक. बघा तिळागुळाचे मोदक आता तयार आहे आणि हे आपण एक स्वीट डिश म्हणून मधून मधून करायला हरकत नाही. छान पौष्टिक असतात आणि शिवाय याच्यामध्ये तळलेले नसतात, त्यामुळे ते सगळ्यांनाच चालतात. पेशंट तिळागुळाचे मोदक संक्रांतीच्या चतुर्थीला करत असतात. आवडतील आणि तुम्ही हे नक्की करून बघा. खूप टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे, शरीरासाठी चांगले, सगळंच टाकले आहे त्याच्यात.